याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, हाताने चिंतीने पावल विसावा, खंडरिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. इच्छा यावत भूतालावर सकल जडजीवाचा उद्धार करण्यासाठी अपुला देह अखंडेची जगणारे देहूचे सुप्रसिद्ध संत बोलबा पुत्र कनकाई कुमार काना प्रिय बंधू वैराग्य मूर्ती देहू निवासी महान भगत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण पंचमेत्रमाते जगतवंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भौतिकांच्या परिचय पाठांतरातला नित्याच्या अभ्यासाचा आणि परमार्थानंतर उत्पन्न होणारा स्थितीजन्य अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला वरम द्यायचा. पहिला मुद्दा, एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या पश्चाताचं पिंडदान का करायचं त्याचं उत्तर सांगताना हे मी सांगत नाही, ज्ञानोबरायची ओवी आहे का. अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 101 ज्ञानोबरायची भाषा आहे. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना तरी म्हणू नये धनंजया जिया परी. अर्जुना, ज्याच्या ज्याच्या जन्माचा सोहळा या मृत्यू लोकामध्ये झालाय अशा प्रत्येकाच्या मृत्यूचा सोहळा मृत्यू लोकात झाला पाहिजे. शंका निर्माण झाली महाराज, घरामध्ये मुलगा जन्माला आला, पाची केली, बारी केली, 10-15 वर्ष होईपर्यंत वाढदिवस साजरे केले. अहो, घरात लेकरू जन्माला आण्याचा आनंदाचा आहे, पण मरणाचा आनंद काय करायचा. पण ऐका, हे मी सांगत नाही, आमच्या संतांची भाषा आहे. संतांची भाषा अशी आहे, ज्याला आपण मरण समजतो संत त्याला मरण समजत नाही, संत त्याला जगण्याच्या प्रवासाचा पूर्णविराम समजत असतात. घरामध्ये कुणी वारलं, दाय मुकळून रडतो, संत मरत नाही, संत रडत नाही. संत परमात्म्याकडे जाताना प्रसन्न वदन असतात. सकाळची वेळ 25 वर्षाचं तरुणवान पोरग गावामध्ये वारलेलं, आप्तसुखे मित्रपरिवार सगळेजण जमा झालेले आणि मग एक साधू रस्त्याच्या कडेने चालले. त्यांनी ती गर्दी पाहिली, निकाला विचारलं क्यों जी क्यों होते हो. ते वाक्य ऐकलं, त्या पोराने उत्तर दिलं, बाबा हमारे गांव का लड़का अपने माँ बाप को अकेला ही था, अभी कुछ घंटे पहले गुजर गया. ते वाक्य साधून ऐकलं आणि साधूच्या मुखातून दुसरं वाक्य बाहेर पडलं, बेटा ऐसा मत बोलो. पुन्हा त्या पोराने सांगितलं, बाबा अभी तो ये मर गया है, बोलने से और ना बोलने से क्या फायदा. पुन्हा साधूचं वाक्य, बेटा ऐसा मत बोलो. आणि मग तिसऱ्यांदा त्या पोराने सांगितलं, बाबा मी तुम्हाला सांगतोय ते मेलंय, आता बोलून काय बोलून फायदा नाही, तुम्ही सांगते असं बोलू नये असं बोलू नये, याचं उत्तर काय. त्यावर त्या महाराजाने सांगितलं, बेटा अरे वो तो जमीन पर सोया था, आप कहते हो मर गया. अरे होता जमीन पर सोया, आप कहते हो मर गया. इतने दिन होता अपने सफर में, आज तो अपने घर गया. हीच भाषा नाथांनी त्यांच्या भाषेत कैद केली. घडी घडी काळ वाटियाची पाहे, अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजवाया बैसला मापारी, तुकारी व्यवहारी संसाराच्या. जैसे कौंदीर घेऊन जाय बोका, तैशा लोका काळने तसे. मग ज्याला आम्ही मृत्यू समजतो, संत त्याला मृत्यू समजत नाही, संत त्याला जगण्याच्या प्रवासाचा पूर्णविराम समजत असतात. मग ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये जन्माचा सोहळा झाला, अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये मृत्यूचा सुद्धा सोहळा झाला पाहिजे. चला पुढे, त्याच्या पुढे ओवी सांगितले नाथबाबांनी. एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 21 ओवी क्रमांक 92 ओव्या लिहून घ्या क्रमांकाला. महाराजांची ओवी अशी आहे, पुरुषाशी पर्वकाळ जन्मा जोडे एक वेळ, कामाता पित्याचा अंतकाळ, ते धर्माची वेळा ती पवित्र. नाथबाबा सांगतात, पर्वकाळ शब्दाचा अर्थ ज्या तिथीला केलेला दान धर्म हा कोटी पटीने फलद्रूप ठरतो, त्याला म्हणायचं पर्वकाळ. आज या परिवारातला हा पर्वकाळ आहे. वडिलांना जाऊन 1 वर्ष झाले, आज अन्नदान होतंय, आज पिंडदान होतंय, आज ज्ञानदान होतंय. या सगळ्या गोष्टीचं पुण्य बाबांच्या खात्यावर जाणार आहे. पुरावा अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 111. का सोहम सूर्यादी ग्रहणे, येवनी करवती पार्वणे, का माता पिता मरणे, अंकित जे दिवस. ज्ञानोबराय सांगतात, आई वडील गेल्यानंतर त्यांचे काही अंकित दिवस साजरे करा. मग अंकित दिवस म्हणजे काय, तर आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये व्यक्ती गेल्यानंतर 9व्या दिवसापासून 15व्या दिवसापर्यंत विधी आहे. पण आपण फक्त बहुजन समाजामध्ये कोळी माळी साळी रेवत चमनकार वणी वंजारी पिंजारी देशमुख पाटील महारकार याला म्हणायचं बहुजन. आणि या समाजामध्ये फक्त 2च विधी केले जातात, एक दशक्रिया आणि दुसरं गंधमुक्ती कार्य. पण शास्त्र असं आहे, 9व्या दिवसापासून 15व्या दिवसापर्यंत विधी, 9वा 10वा 11वा 12वा 13व्याला गंधमुक्ती कार्य, त्याला सपिंडीकरण सुद्धा म्हणतात. 14व्याला उदक शांती आणि 15व्याला कुंभदान नावाचा विधी म्हणतात. पण शास्त्र असं आहे, 14व्या दिवसाचा विधी केला, 15व्या दिवसाचं कुंभदान केलं, मध्ये 11 महिने जेवू घालायचे नाही, त्यांनी डायरेक्ट 12 महिन्याचं वर्ष श्राद्ध घालायचं. पण आता ऐका, धर्मशास्त्राने प्रत्येकाला श्राद्ध कर्म वाटून दिले. कसं वाटलं, 4 प्रकारचे आश्रम.
ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी आणि संन्यासी. पहिला आश्रम आहे गृहस्थी. मग गृहस्थी आपला पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी. ब्रह्मचारी गेल्यानंतर म्हणजे बिगर लग्नाचा मुलगा मुलगी वारल्यानंतर तुम्ही इकडे 12व करतात का 13व करतात? पटकन बोला, फास्ट बोला, माझ्याकडे वेळ कमी आहे. चुकलं तर चुकू द्या, मला सुधरून सांगायलाच बोलिले. फक्त बोला, भामट्यासारखं बसायचं, तोंड पाडून बसायचं, मला झोपेला असं बसायचं. ते म्हणाल तितक्या वेळ कीर्तन करतो. फक्त टोंगड पाडून बसायचं. कीर्तनाची व्याख्या अशी आहे, डिव्होशन इज सायन्स इज नॉट जस्ट टाइम पास, इट इज समथिंग बिडाउन इन अ प्रॅक्टिकल. जीवन फार सुंदर आहे, त्याला जगण्याचं व्यवस्थापन कला कळली तो जीवन जगण्यात यशस्वी आहे. थॉमस जेफरसन नावाचा एक तत्ववेत्ता झाला, त्या आत्मचरित्रात तो लिहितो, लाईफ इज ए ब्युटिफुल, वन डे 1 hour and 1 minute विल नॉट अगेन इन युअर एंटर लाईफ. लक्षात घ्या. म्हणून ऍडजस्टमेंट तरतुदीने जीवन जगायचं. मी नेहमी सांगतो, इथून पुढचा काय ऍडजस्टमेंट केल्याशिवाय होत नाही. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट ऑफ सोल्युशन इन लाईफ. दिस इज द सेंटेन्स इन द फॉर अंडरलाईन. विठ्ठल लोकांचा गोड गैर समज आहे, कीर्तन करणं, प्रवचन करणं हा बावळटायचा बाजार. बावळटायचं नाही. मला 25,000 रुपये नोकरी महिन्याला पेमेंट होतं, मी ते सोडून दिले. इकडे बरं चालायला लागल्यावर मग काय, तिकडे महिन्याचा पगार आणि इकडे 4 दिवस बरोबर व्हायला लागले, सोडून दिलं. ते M.Com झाले, चांगल्याला जड आहे मी तसा. पण ऐका काय सांगत होतो, तुमच्याकडे 12व करतात का 13व करतात? काय कर, पटकन बोला तुम्ही, चुकलं तर चुकू द्या. 13व. पण 13व शास्त्राने निषिद्ध ब्रह्मचार्यासाठी. कसं निषिद्ध आहे त्याला तुम्हाला पुरावा देऊन सांगतो. ऐका, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किती संस्कार आहे? 16. त्याच्यामध्ये 3 संस्कार परिपूर्ण सांगितले. एक, जन्माला आल्यानंतर पहिलं नामकरण, दुसरा विवाह आणि तिसरा अंत्येष्टी. 16 वजा 3 खाली किती राहिले? 13. मग या 13 संस्काराची पूर्णावती ज्याचं लग्न झालंय म्हणजे ग्रहस्थी आहे, त्याच्या 13व्या दिवशी केल्या जाते. त्याला सपिंडीकरण नावाचा विधी असं म्हणतात. मग सपिंडीकरण म्हणजे काय? तर गेलेली व्यक्ती, तिचे वडील, तिचे आजोबा, तिचे पंजोबा, आईकडल्या 3 पिढ्या, बापाकडल्या 3 पिढ्या, असे एकूण 42 पिढ्यांचं पिंडदान 13व्या दिवशी केले जातं ग्रहस्थी. पण आता ऐका, जो ब्रह्मचारी आहे त्याच्या जीवनामध्ये जवळपास 12 संस्कार पूर्ण राहतात. 3च संस्कार पूर्ण होतात. 3 कोणते? जन्माला येण्याचं 1, नामकरणाचं 2 आणि अंत्येष्टीचं 3. त्याच्या जीवनामध्ये लग्नाचा संस्कार होत नाही, म्हणून त्याच्यासाठी 12व आणि 12व्या नियम आहे. श्राद्धाचे प्रकारे एकूण 96 प्रकारचे श्राद्ध आहे. त्याच्यामध्ये मुख्य श्राद्ध 5 आणि त्याच्याच ब्रह्मचार्याला करायला सांगितलं 21. किती श्राद्ध आहे? गरुड पुराण सांगतं 96, त्याच्यामध्ये मुख्य 5 आणि ब्रह्मचार्याला करायचं ते 21. तुम्ही ब्राह्मणाला विचारून पहा, 13व्या दिवशी तुम्ही सपिंडीकरण करता की 21 करत्या? त्याचंही डोकं बंद होईल. हुशार असला तर सांगेल आणि चालू काम करणार असेल तर मग तो कधी कधी तर असं होतं, जरी आपण बळजबरी केली अमोल महाराज तर 13वाने आम्हाला 12वा करायचा, ते 12व्याचेच मंत्र आपल्या 13व्याचेच मंत्र 12व्याला म्हणतं घे पाणी कर कालच्या वाणी. असं चालत नाही. श्राद्धाचे प्रकार एकूण 96 आणि शास्त्र सांगतं आई गेली बाप गेला 1 वर्षाच्या आत 96 प्रकारचे श्राद्ध करायचे. मग रोज सकाळी उठून श्राद्ध करायचं का? नाही. त्याला पर्वकाळ सांगितले. ऐका, कोणत्या कोणत्या दिवसाला श्राद्ध घालायचं? वर्षामध्ये एकादशी किती आहे? आता याला काय ग्रामसभा घ्यायची? किती एकादशी आहे? 24. मग द्वादशी किती? 24. तुम्ही गणित करीत चला. 24 दुने 48. अमावस्या किती वर्षात? 12. 48 आणि 12 60. पौर्णिमा किती वर्षात? 12. 60 आणि 12 72. वर्षामध्ये संक्रांती किती आहे? बोंबल किती आहे? 1. तुमच्या म्हणण्यानुसार 1 आहे, पण माझ्या म्हणण्यानुसार 12 आहे. 12 कशा? कॅलेंडर आणले नुसतं खुटीला राख नका ठेवू, कधी उचकीत चला. प्रत्येक महिन्याला सूर्य मकर राशीतून कन्या राशीत प्रवेश करतो, म्हणजे प्रत्येक महिन्याला सूर्याचं संक्रमण आहे. प्रत्येक महिन्याला सुद्धा संक्रांती सुद्धा 12 आहे. आता 72 आणि 12 किती झाले? 84. वर्षाला शिवरात्री किती आहे? आता काही करंट लागला, काहीच विजला. वर्षाला शिवरात्री सुद्धा 12च आहे. 84 12 झाले 96. या 96 पर्वकाळवरची श्राद्ध करायचे. पण आता हे आपल्याला कसं माहित नाही माहिती का? आपल्याकडे एक पद्धत आहे. प्रणव महाराज एखाद्याला म्हणले ना हो एखादंच करते का? मग करतो तर त्याला म्हणलं 15 दिवस येतो. नाही मोठ्या मोठ्या करतो. ते का कलिंगड आहे का मोठ्या मोठ्या करणार छोटे छोटे सोडायला? त्याच्यामुळे हा गोंधळ आहे.
ऐका मग शास्त्र असं आहे, ब्रह्मचर्याला 12वा, गृहस्थ्याला 13वा, वानप्रस्थ्याला 14वा आणि संन्यासाला षोडशी श्राद्ध करायचंय. चला पुढे. धर्मशास्त्र सांगतंय आई वडील गेल्यानंतर त्यांचे अंकित दिवस साजरे केले पाहिजे आणि ते साजरे जर केले नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पण त्या चोवीमध्ये एक शब्द आलाय महाराजांचा, ते धर्माची वेळ अति पवित्र. आता धर्म अनेकांचा आहे. आजच्या प्रसंगाला 4 सांगतो पुढे चालतो. पहिला धर्म आहे स्त्रीचा, दुसरा धर्म आहे पुरुषाचा, तिसरा धर्म आहे देवाचा आणि चौथा धर्म आहे मुलाचा. पहिला धर्म स्त्रीचा आहे. स्त्रीचा धर्म काय? पटकन बोला. तिनं पतीची काय केली पाहिजे? कवर्ष 12 महिन्यातून हात घालून काढला पाहिजे. पुरावा ऐका. अध्याय क्रमांक पहिला, ओवी क्रमांक 111. पतिव्रतेच्या हृदयाचे मी सर्व स्वया तैसे सुभटंसी. अनुभरायची उभे. पतिव्रता स्त्रीच्या जीवनातला धर्म आहे. तिने वेगळा परमार्थ नाही केला तरी चालेल. आपल्या पतीचा शब्द खाली पडून न देणे हा त्या स्त्रीच्या जीवनातलं पतिव्रते. लक्षात घ्या, ते पतिव्रते. आता ऐका, जी स्त्री रोज उठून नवऱ्याचं ऐकते तिला पतिव्रता म्हणतात. तिला काय म्हणतात? पतिव्रता. आणि रोज उठून नवरा जिचं ऐकतो तिला पतिव्रता म्हणतात. कळलं तुम्हाला? जी स्त्री दररोज नवऱ्याचं ऐकते तिला पतिव्रता म्हणतात आणि नवरा जिचं ऐकतो तिला पतिव्रता म्हणतात. आमच्या तुकोबरांनी त्याचं प्रमाण सांगितलं. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायण तैशा. गोड प्रमाण मार्ग निघायला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. लक्षात घ्या, ही पतिव्रतेच्या जीवनातली ताकद आहे. दुसरा धर्म आहे पुरुषाचा. आता पुरुषाच्या धर्माला काय माझ्याकडे प्रमाण नाही बरं का, पण मी नेहमी सांगतोय या मावल्यांच्या जीवनात जेवढा त्याग आहे तेवढा त्याग आपल्या जीवनामध्ये नाही. साधा विचार करा, कपाळ त्यांचं आहे, कुंकू आपल्या नावचं आहे, गळा त्यांचा आहे, मंगळसूत्र आपल्या नावचं आहे, हात त्यांचा आहे, बांगडे आपल्या नावचे आहे, पाय त्यांचे, जोडवे आपल्या नावचे. त्यांच्या नावचं आपल्याकडे काय आहे? काहीच नाही. सोपं करून सांगू का, एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि 10-5 दिवसात बाजारमध्ये यात्रेत जत्रेत भेटली आणि तिला आपण म्हणलो, ओ काळे मावशी, म्हणजे महाराज तुम्हाला माहित नाही का, मी आता काळे नाही आता गोरी. एकदा काळ्यांची लेख बळ गोऱ्यांना दिली का बाप, परत ती बापकडे नाव ऐकायला सुद्धा आहेत. हे मोगम नाही, याला गाथ्यात प्रमाण आहे का तुकोबरायचं. सुतकासे याचे नाही प्रयोजन. जनिता म्हणून 3 दिवसांचे. एकदा पोरगीचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी तिच्या नाव सासरी जरी वारली तरी तिचं सुतक इकडे बापाला पडत नाही. हा त्या माऊलीच्या जीवनातला त्याग आहे. अजून सोपं सांगू का, ऐका. सकाळी घरात लवकर कोण उठत? बोला पटकन. आता एसटीत 50% आरक्षण घेतलं ना, इकडे कोणा उठका ना तुझ्या मागतो आणि बस. घरात कोण उठत लवकर? आणि जी उठणार नाही मी समजत ती नवऱ्याला उठीत असं समजून घ्या कसं असं ती. घरात कोण उठत? तुम्हीच. जनावरीच कोण पाहत? तुम्हीच. लहान पोरसोरचं कोण पाहत? तुम्हीच. शेतीत मजूर असतं त्यांच्या मागे कोण उभं राहतं? तुम्हीच. सासू सासरे सेवा कोण करतं? करीत असते तर आम्हाला, नाही तर कोण बिगर भाकरीची मला ती चेहरे पाहून सांग. आणि रोज तोच का तेवढंच काम आहे. हे सगळं घरचं मॅनेजमेंट कोण करतं? तुम्हीच. आणि एका घरचे 2 दार कोण करतं? राजू महाराज. कधी जड आहे आपल्याला. लक्षात घ्या, हा त्या माऊलीच्या जीवनातला त्याग आहे. आता त्याच्या पुढचं माझं वाक्य ऐका. जर यांच्या जीवनात एवढा मोठा त्याग असेल तर पुरुषाचा धर्म आहे त्यानं आपल्या पत्नीला सुख दिलं पाहिजे. आणि नाही तिला सुख देता आलं देऊ नका, पण निदान तिला दुःख देण्याच्या भानगडीत पडू नका. हा पुरुषाचा धर्म आहे. तिसरा धर्म आहे देवाचा. देवाचा धर्म काय? कधी कधी बरेच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो, महाराज आमच्या आईने वडिलांनी आयुष्यभर दान धर्म दिंडी व्रत तोयकले परमार्थ केला, मृत्यू काळात आमच्या आई वडिलांना जागेवर पडावं लागलं, याचं कारण काय? त्याचं उत्तर आहे का, संतांच्या जीवनामध्ये संतांचं कर्म संपतं आणि आयुष्य उरतं. पण आयुष्य जरी उरलं तरी संत जगण्याच्या भानगडीत पडत नाही. काम नाही झालो पायी रिकामा. किंवा महाराजांचं प्रमाणे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी उपकारासाठी
येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरा जावई कुंडी आले घर जावई कुंडी येथे उपकारासाठी हो येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरा जावई कुंडी आले घरा जावई कुंडी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे अत्यंत गोड प्रमाण मार्जन निघाले. एकदा टाळी वाजवा मार्जनसाठी. एवढं गायचं म्हणजे सोपं नाही. एक पोळी पाचवावी लागते. बखवाजा जाऊन गायन करणं काय सोपं. तर माझ्यासारख्याच काम कळलं बरं टिपणं पाठ करून सांगत. ती काय टिपणं पाठ करायची आहे का? कारण इथं सुद्धा त्याला कलाच लागते. नाही तर मग काय एक ठिकाणी कीर्तन गेलो प्रणव मार शाळा मास्तर. पण शाळा मास्तर लोकांचे एक वैशिष्ट्य असेल त्यांना बिचारलं स्टेजवर गेले का मगच आठवतं. बाकीकडे ते पुढं काय सुट्टी त्याचा भरोसा नाही. त्यानं ते कागद घेतला आणि बिचारानं सांगितलं तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी शिवा हरिभक्तपरायण योगेश महाराज शिंदे कोळपेवाडीकर यांनी वेळेत येऊन पूर्ण केली. त्याबद्दल महाराजांचं सत्ता कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं पाकिट गावाला द्यायचंय का तो खिशातून चाललं का काय तू मायमुळे वाटपला. हे काही सोपं नाही कोणतीच गोष्ट. असू द्या. संतांच्या जीवनामध्ये कर्म संपत आणि आयुष्य उरत. पण आयुष्य जरी उरलं तरी संत जगण्याच्या भानगडीत पडत नाही. ज्ञानोबरायचं आयुष्य किती वर्षाचं आहे बोला. किती वर्षाचं आहे 22. तुकोबरायचं आयुष्य 41-42. नाथबाबाचं आयुष्य 62 वर्ष आणि नामदेवरायाचं आयुष्य 82 वर्ष. सगळ्या संतांच्या मध्ये आयुष्य मिळालं फक्त नामदेवरायाला 82 वर्षाचं. पण कार्य संपलं की संत या मृत्यू लोकांमध्ये थांबत नाही. आता यांच्या उलट आपलं नेमकं आयुष्य संपत आणि कर्म उरत. कर्म जर उरलं तर त्याला पुरावा अध्याय क्रमांक 9 ओवी क्रमांक 304. आगाग कर्मे जई उरावी तई सुखदुःखी फळावी आणि ते भोगावया यावे देह एका. कर्माची गती भोगण्यासाठी त्या जीवात्म्याला मृत्यू लोकात यावं लागतं. तिळ मात्र शंका नाही. मग चला पुढे. देव कधी कधी विचार करतो माझ्या भक्ताने आयुष्यभर दान धर्म दिंडी व्रत केले परमार्थ केलाय आणि भक्ताच्या जीवनात कर्म राहिलं तर पुन्हा त्याला इथे यावं लागेल. मग देव कधी कधी चांगल्या माणसाला मृत्यूच्या काळात दुःख देतो आणि दुःखाच्या रूपाने कर्माची निवृत्ती करतो. हा देवाचा धर्म. आणि चौथा धर्म आहे मुलाचा धर्म आहे जिवंतपणे त्यानं मायबापाची सेवा करावी आणि मृत्यू पश्चात पिंडादी कर्म करावं आणि आई बापाच्या ऋणातून मुक्त व्हावं. ठीक आहे महाराज, आमचा एक प्रश्न सॉल्व झाला. दुसरा प्रश्न होता आजच्या प्रसंगाला कथा कीर्तन का, त्याचं उत्तर आहे का. 3 मार्गाने मनुष्य मुक्त होतो. ज्ञान मार्ग, उपासना मार्ग आणि कर्म मार्ग. आजचा प्रसंग आहे कर्माचा. कर्मामध्ये नेहमी दोष राहतात. उदाहरणार्थ जे साहित्य विधी करता घरात आणलंय ते चप्पल घालून आणलं असेल, बूट घालून आणलं असेल, त्याला दोष लागतो. पाण्यामध्ये बोट बुडालं, पंचामृतात बोट बुडालं, दोष लागतो. विधी करणाऱ्या व्यक्तीला शिंक जांभई खोकला घाम खा झाली ती शरीर पूजेचे योग्य चालत नाही. मग त्याने पुन्हा सचैल म्हणजे कपड्यावरून आंघोळ करावी आणि मग पूजेला बसावं. हे प्रत्येक वेळेला शक्य आहे का?
नाही. मग याच्या करता एकच हरिपाठातलं प्रमाणे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. आणि याला ज्ञानेश्वरीचा पुरावा आहे. अध्याय क्रमांक 9 ओवी क्रमांक 207 जयांचे वाचे पुढे भोजे नाम नाचत आशे माझे जई जन्म सहस्री ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया. एवढंच नाही, महाराज सांगतात त्याच्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. माझं काम आहे फेकायचं, उचलता आलं तर उचला, नाही तर पुढे चाललो. विठ्ठल ऐका. आणि अजून एक त्याला तुकोबरायचं प्रमाणे तिळ तिळ पुण्य साच्या पडे तरी ते बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समगम घडे संताचा. म्हणजे हजारो जन्माच्या पुण्याच्या उदयाने देवाचं नाव एकदा मुखात येतं आणि ते एकदा मुखात आलं तर हजारो जन्माचं पाप घालवून मुक्त करतो. याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण आता तुम्ही म्हणणार महाराज जर इथं दोष लागले तर याचा परिणाम काय? गीतेचा दुसरा अध्याय उचका, भगवंताची वाणी आहे. भगवान परमात्मा सांगतायत शंकरो नरकायैव कुल ज्ञानम कुलस्येच पतंती पितृद्वेषा लुप्त पिंडोदक क्रिया. हा जर कदाचित त्या पितरांची क्रिया यथायोग्य घडली नाही तर महाराज सांगतात ते पितर काय करतात, तळतळतात. गात्यामध्ये त्याचा पुरावा दिला महाराजांनी. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये गीता प्रेस वाल्यांचं प्रकाशन, त्याच्यामध्ये 52 क्रमांकाला अभंग आहे. अभंग पूर्ण पाहून घ्या. आहा कटा कटा त्याचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला. ज्या कुटुंबामध्ये पित्राची क्रिया यथायोग्य घडत नाही त्या कुटुंबामध्ये 99.99% पितृदोष लागतो. गरुड पुराणाचा 12वा अध्याय उचका. ज्या कुटुंबामध्ये ज्या एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावून सर्प चावून लाईटीत चिटकून विहिरीत पडून पाण्यात पडून तलावात पडून रस्त्याने ऍक्सिडेंटली किंवा दुर्दैव आजाराने येणारा मृत्यू याला अकाली मृत्यू म्हणायचं. आणि ज्या कुटुंबात अकाली मृत्यू येतो अशा कुटुंबामध्ये विधी केल्यानंतर जर त्या विधीत दोष राहिले तर पितृदोष लागतो. मग त्या पितृदोषाचे लक्षण काय? घरात प्रत्येक 15-3 वाराला जाळ जळमट तयार होणे, घरात वाळे निघणे, उकीर निघणे, प्रेताची स्वप्न पडणे, त्यानंतर स्वप्नामध्ये सर्प दिसणे, घरामध्ये एखाद्या व्यक्ती जर रात्रीच्या वेळेला अचानक तहान लागत असेल, घसा कोरडा पडत असेल, रात्रीच्या वेळेला छातीवर दबाव येत असेल, घाम येत असेल, पितृदोषाचे लक्षण. घरातल्या भीतीला सादळ असेल, घरातल्या फरचीला सादळ लागत असेल, मुलाबाळचे लग्न जमत नसेल, जमून मोडणे, त्याच्यानंतर मुलाचं सुनाचं न जमणे, संतती न होणे, झाली तर अपंग जन्माला येणे, नुसत्या मुली जन्माला येणे, घरात अचानक प्रश्न चिंता पडणे, कर्जबाजारीपणा होणे, जनावर न टिकणे, आर्थिक पाता बसणे, हे सगळेचे सगळे दोष पितृदोषाचे. आणि ज्या कुटुंबामध्ये पितृदोष लागतो अशा कुटुंबात देवाची कृपा जरी झाली तरी ती कृपा रोखण्याचं सामर्थ्य महाराज सांगतात या पित्रामध्ये. याला नुसता श्लोक ऐकू नका, त्या श्लोकाखालच्या ओव्या पहा. 17 ओव्या ज्ञानोबरांनी त्याच्या खाली सांगितल्या, त्याच्यातली फक्त एकच सांगतो तुम्हाला. ज्ञानोबरांनी सांगतात कैशे चेनी स्वर्गी वसती मनवणी तै येती कुळापाशी. ते पितर स्वर्गामध्ये थांबत नाही, स्वतःचा उद्धार करण्यासाठी ते मृत्यूलोकात येतात. फॉर एक्झाम्पल, घरात एखादं लेकरू जन्माला आलं, ते किरकिर करतं, रडतं. म्हातारी बामणाकडे गेली, पाहिले बामणाने सांगितलं 3ऱ्या पिढीतलं जन्माला आलं. म्हातारी घरी आली, चुलीची राग घेतली, त्या पोरच्या कपाळाला लावली आणि त्याला म्हणली तू जर अमुक अमुक असला तर तो आहे नावाने साखर पाणी वाटेल. पोरग लगेच गप मारत आहे, म्हणजे गप राहते. कालपर्यंत रडत होतं, 15 दिवस रडलं, पण नुसतं अमुक अमुक एखाद्या व्यक्तीच्या नावाने त्याला अंगारा लावला, ते गप्प बसलं. ही ओवी त्याच्यावर ज्ञानोबराने खर्ची केली. कैशे चेनी स्वर्गी वसती मनवणी तै येती कुळापाशी. ज्यांच्या घरात पितृदोष आहे तो जर पाहायचा असेल, तो जर तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर त्याला तुम्हाला प्रयोग सांगतो. अमावस्याच्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी रात्री, ज्या दिवशी रात्रभर अमावस्या रात्रभर पौर्णिमा आहे
त्या दिवशी रात्री 9च्या पुढे कब्बर तांदळाचा भात शिजवायचा बिगर मिठाचा, त्याच्यात काळे तीळ टाकायचे, 2 भाग करायचे, 2 पुट्ट्यावर 2 भाग ठेवायचे, त्याच्यावरती थोडं हळद थोडं कुंकू टाकायचं. ज्या ठिकाणी आंघोळ करतो आणि जिथून पाणी आउटलेट होतं त्या धक्क्यावरती एक भाग आणि एक भाग घराच्या खिडकीच्या दाराच्या आतून आतमध्ये ठेवा. सकाळी उठल्यानंतर त्याला मुंग्या लागलेल्या असतील, भाग उकरलेला असेल, पूर्ण काळा, पूर्ण निळा, पूर्ण लाल, पूर्ण पिवळा झालेला असेल, समजून चालायचं आपल्या घरात प्रकट पितृदोष. ही अंधश्रद्धा नाही. स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्राच्या मार्गाचा तोडगा. विठ्ठल. पितृदोष घालवायचा असेल 3 वर्षातून एकदा नारायण बली नाही करता आला, वर्षातून एकदा गंगेच्या काठावरती अमावस्येच्या दिवशी त्रिपिंडी नावाचं श्राद्ध नाही ते करता आलं, दररोज पंचमहायज्ञ द्या. अग्नीमध्ये 1 चमचाभर तूप टाका, थोडी साखर मुंग्यांना टाका. घरी आलेल्या पाहुण्याला आपण चहा पाणी करतोच आहे. दुपारी 12 नंतर कावळेला 1 घास द्या आणि 1 घास गाईला द्या. याला म्हणायचं पंचमहायज्ञ. तरी पितृदोष कमी होतो. आणि नाही हे करता आलं तर हाडाचे वारकरी ज्ञानोबा तुकोबरायच्या मार्फत जन्माला आलो. एका आसनावरती 6 महिने कमीत कमी हरिपाठ म्हणा. ज्ञानोबरायचा पुरावा ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग सोपा करण्याची ताकद ज्ञानोबरायच्या 27-28 अभंगामध्ये लक्षामध्ये घ्या. म्हणून त्या विधीला दोष लागला तर तो घालवायचा कशाना? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे 4-5 दिवसांचे. चुकलं का माझं? सुधरून घेतो. जळतील पापे जन्मांतरीचे. बरं, एवढाच एक फायदा आहे. अजून एक फायदा सांगितला. काय? इथं यमाला येण्याचा अधिकार नाही. नामाच्या गजरे भय पळती कळी काळा किंवा यम सांगे धुता तुम्हालाही तेथे सत्ता. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. आणि याला स्वतःच